नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता जानकी आणि ऋषिकेश रूममध्ये असतात. तर तेथे आता सौमित्र त्यांची माफी मागायला येतो. तर तो आता तेथे रूममध्ये आल्यानंतर जानकीला म्हणतो की वहिनी, मला माफ करा, माझं खरंच चुकलं. मी तुमच्या दोघांपासून इतकं मोठं सत्य लपवलं. इतकी मोठी गोष्ट मी लपवायला नको होती, पण हे सगळं काही मी अवंतिकाच्या जीवासाठी केले. कारण त्या सयाजीरावाने अवंतिकाला मारण्याची धमकी देऊन तिच्या डोक्याला बंदूक लावली होती, म्हणून मी खूप घाबरलो होतो. त्यामुळे मी खरंच खूप मोठी चूक केली. मी पाया पडतो आणि तुमच्या दोघांची माफी मागतो. म्हणून सौमित्र आता ते दोघांचे पाय धरायला जातो. तोच लगेच आता दोघेही सौमित्रला हाताला धरतात आणि त्याला अगदी पाया पडून देत नाहीत. जानकी आता सौमित्रला म्हणते की भाऊजी, तुम्ही काय करतात, हे असं करू नका. कारण या अगोदर सुद्धा तुम्ही माफी मागितलेली आहे. मग आता बाद झाले, कशाला आता? तेव्हा सौमित्र म्हणतो की नाही वहिनी, अगं माझं मन ते मानायला तयार नाही. माझं मन मला खात होतं आणि तुम्हाला एकट्यात भेटून माझं मन मला मोकळं करायचं होतं. मला तुमची माफी मागायची होती आणि हे सर्व खरंच मी अगोदर करायला हवं होतं. मी इतकी मोठी चूक केली. मी तुमच्या पायावर नाक घासायला हवं अशी चूक मी करून बसलेला आहोत. म्हणून आता सौमित्रला खूप गिल्टी फील वाटत असते. तेव्हा आता जानकी सौमित्रला समजावते की हे बघा भाऊजी, बास करा, अजिबात असं बोलायचं नाही बरं. आणि हे बघा, आता हे सगळ्यातून तुम्ही बाहेर पडा. आपल्याला पुरावे मिळालेले आहे. मग झाले तर पुरावे तर आपल्याकडे आले ना परत. त्यावर तर सौमित्र म्हणतो की वहिनी, अगं पुरावे मिळाले, पण माझ्यामुळे शेवटी ते पुरावे मिळवण्यासाठी तुला तुझा जीव धोक्यामध्ये घालावा लागला. जर वहिनी तुला काही झाले असते तर मी स्वतःला कधीच माफ करू शकलो नसतो. तेव्हा मात्र आता जानकी म्हणते की सौमित्र भाऊजी, बास करा. अहो प्लीज हे सर्व बोलू नका, मला कळते. आणि त्याच वेळेस तिथे अवंतिका येते. जानकी म्हणत असते की अहो सौमित्र भाऊजी, तुमच्या मनातील भीती ही अगदी रास्त आहे, पण त्या गोष्टीचा त्रास करून घेणं बंद करा बरं. आणि हे बघा, ज्या परिस्थितीत त्या ऐश्वर्याने तुम्हाला अडकवलं होतं, त्या जागी जर दुसरं कोणी असते तर ते सुद्धा त्यांनी तेच केलं असतं जे तुम्ही केले ते. तेव्हा सौमित्र म्हणतो की हो, पण अगं वहिनी, माझ्यामुळे दादा हर्ट झाला ते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो, अरे सौमित्र, तू कशाला वाईट वाटून घेतोस? मी सुद्धा तुझ्या जागी असतो आणि जानकीच्या बाबतीत हे सर्व घडले असते तर मी सुद्धा काय केलं असतं, शेवटी तेच केले असते. त्यामुळे हे बघ, अरे दादा, जे काही झालं त्या गोष्टीचा विचार करत बसू नकोस. तेव्हा सौमित्र म्हणतो की म्हणजे दादा तुम्हाला माफ केलं असतं? ऋषिकेश म्हणतो की हो. अरे सौमित्र, तुझी परिस्थिती आणि तुझा नाईलाज मी समजू शकतो. तुझ्या मागे काय अशी सिच्युएशन होती. त्यावर आता जानकी म्हणते की हो ना, पण अवंतिकाचं सुद्धा तितकंच कौतुक आहे. तिच्या जीवावर बेतलेलं असताना सुद्धा ती मागे हटली नाही. आणि हे बघा, आज दोघांनाही काम असताना आज दोघे सुद्धा घरीच थांबलेत. याचाच अर्थ या दोघांना घराची आणि कुटुंबाची किती काळजी आहे हे दिसते. त्यावर आता अवंतिका म्हणते की वहिनी, अहो तुम्ही आणि दादांनी या घरासाठी जे काही केलंस आणि या घरातील लोकांसाठी, त्यापुढे आमचं काहीच नाही. तेव्हा आता जानकी म्हणते की हे बघा, आपल्या कुटुंबामध्ये प्रत्येकाने प्रत्येकासाठी आणि या घरासाठी काहीतरी केलेले आहेच. फक्त ते ऐश्वर्या सोडून. अगं तिने तर काय केलं अवंतिका, तिने तर फक्त आपल्या कुटुंबाला आणि या घराला अगदी त्रास देण्याचाच प्रयत्न करत आली. आता मात्र बाद झालं. आता मात्र त्या ऐश्वर्याला तिच्या स्वतःच्या पापाची शिक्षाही मिळायलाच हवी. तर ऋषिकेश म्हणतो की आता ही जी कामगिरी आहे तर ती सौमित्र तुला पार पाडायची आहे. उद्याही पुरावे आहे तर ते कोर्टामध्ये सादर कर आणि त्या ऐश्वर्याला अशी शिक्षा सुनव की अशी शिक्षा तिला व्हायला हवी. पुन्हा तिने आपल्या घराकडे वाकड्या नजरेने सुद्धा बघायला नकोय. त्यानंतर आता इकडे मुद्दाम ऐश्वर्या रडण्याचं नाटक करते. कारण आता कावेरीला आपल्या हातचा खालचा बाहुला बनवायचं आणि शेवटी कावेरीच या संकटातून आपल्याला वाचवेल अशी मात्र ह्या ऐश्वर्याची आता हा प्लॅन असतो. तेव्हा आता ऐश्वर्या रडण्याचं नाटक करत असते. तर तेथे मात्र आता ही कावेरी येते. कावेरी आता ऐश्वर्याला म्हणते की ऐश्वर्या, पाणी घे आणि जेवण सुद्धा करून घे. तेव्हा ऐश्वर्या रडतच म्हणते की नकोय मला, आणि तसंही मला आता घरच्या जेवणाची आणि चांगलं चांगलं खाण्याची सवय तर आता मला मोडावीच लागेल. तेव्हा मात्र आता कावेरी विचारते की म्हणजे नेमकं तू काय म्हणते? ऐश्वर्या म्हणते की मॉम, अगं तुला माहिती नाही का, त्या रणदिवेनी मात्र अगदी माझ्या विरोधात सगळे काही पुरावे गोळा केलेले आहेत. याचा अर्थ मी आता लवकरात लवकर जेलमध्ये जाईल आणि मी जेलमध्ये गेल्यानंतर आता डॅडा, मॉम आणि तू खरंच एकटे पडताल ग. तेव्हा मात्र आता कावेरी विचारते की ऐश्वर्या, तू हे काय बोलते? ऐश्वर्या म्हणते की मॉम, अगं मी हे सर्व खरं सांगत आहे. मला त्या लोकांनी या सगळ्यामध्ये फसवलेलं आहे. तर कावेरी विचारते की अगं तू त्यांना फसवलं की त्यांनी तुला फसवलं? तू किती खोटं बोलते. अगं तूच त्यांना फसवलं असेल. त्यावर आता ऐश्वर्या म्हणते की हो, मी खूप चुका केलेल्या आहे, हे मला मान्य आहेत, पण आता मात्र मला तुझ्याकडे एक आता
आतापर्यंत मी काहीच मागितले नाही, परंतु आज मात्र मी तुझ्याकडे एक गोष्ट मागणार आहे। आज मात्र मी तुझ्याकडे एक रिक्वेस्ट करते। आज मात्र तू अशी रिक्वेस्ट आहे ती माझी ऐकून घे, कारण तू त्या रणदिव्यांच्या घरामध्ये जा आणि त्यांना रिक्वेस्ट कर। त्यांना आता सांग की ऐश्वर्या बदललेली आहे आणि तिच्यावर जी काही आता ही केस ते करणार आहेत, जे पुरावे ते देणार आहे, तर ते मागे घेण्यासाठी प्लीज तू आई त्यांना तयार कर। मम्मा हे बघ, मला खूप भीती वाटते। अगं मला जेलमध्ये नाही जायचं, प्लीज तू त्यांना सांग ना। अगं मला खरंच खूप भीती वाटते आणि हे बघा, मला जेलमध्ये पाठवू नका, मला जेलमध्ये नाही जायचे। तेव्हा आता ऐश्वर्या खूप रडण्याचं नाटक करते। तर आता कावेरीला असं वाटतं की खरंच ऐश्वर्याला खूप पश्चाताप होतोय, म्हणून कावेरी आता ऐश्वर्याला म्हणते की ऐश्वर्या, तू हे सर्व मनापासून बोलतेस का? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो, मी हे सर्व मनापासूनच बोलत आहे। तर मम्मा हे बघ, मी तुझ्यासाठी काय करू की जेणेकरून तुझा माझ्यावर विश्वास बसेल? आणि हे बघ, अगं मम्मा तू मला फक्त आज वाचव आणि मी कधीही त्या लोकांसमोर नजर अगदी वर करून बघणार नाही, अगदी खाली मान घालूनच अगदी तेथे जगेल। त्यामुळे तू प्लीज कृपा करून सांग ना मम्मा, प्लीज ते तुझं नक्की ऐकतील। अगं मम्मा हे बघ, मला सांग, कृपा करून सांग, मला जेलमध्ये नाही जायचं। ऐश्वर्या आता खूप आता रडण्याचं नाटक करत असते। आता कावेरीला तर खरंच वाटतं, कावेरीला असं वाटतं की नक्की आता ऐश्वर्याला पश्चाताप होतोय आणि ऐश्वर्याचं हे सर्व नाटक असते। कावेरी आता ऐश्वर्याला मिठीत घेते आणि समजावते, मॉम प्लीज तू समजून घे, प्लीज तू त्यांच्याकडे जा, मला जेलमध्ये नाही जायचं, तूच मला आता वाचू शकते। ऐश्वर्या आता कावेरीला पूर्णपणे तिच्या अगदी घेरावत घेते। कावेरीला आता असं वाटतं की खरंच ऐश्वर्याला पश्चाताप होतोय, बिचारी तिच्यावर विश्वास ठेवते आणि म्हणते की हे बघ ऐश्वर्या, तू रडू नकोस, स्वतःला इतका त्रास करून घेऊ नकोस, तू काही काळजी करू नको, मी नक्की काहीतरी प्रयत्न करते, मी त्यांच्याकडे जाते। तेव्हा आता कावेरी बाजूला जाते, तर ऐश्वर्या लगेच आता स्वतःशी हसत असते। या सगळ्या मागे आता तिच्याकडे कोणताही पर्याय उरलेला नसतो, फक्त आता कावेरी आपल्याला मदत करू शकते हे तिला माहिती असते, म्हणून ती लगेच आता हसण्याचं अगदी नाटक करायला सुरुवात करते। तेव्हा आता ह्या ऐश्वर्याचं ऐकून आता कावेरी लगेच रणदिव्यांच्या घरी येते। आता सर्वजण जेवत असतात, कावेरी रडतच आता दरवाजात असते आणि जानकीला आवाज देते की जानकी, ए जानकी। तेव्हा आता जानकी म्हणते की अगं बाई, कावेरी काकू यावेळेस कशा आल्या असतील? तेव्हा आता सुमित्रा आणि जानकी विचारतात की तुम्ही आता यावेळेस इथे? तर कावेरी म्हणते की हो, मला माहिती आहे की तुम्हाला सगळ्यांना आता मी इथे बघून धक्का बसला असेल, आणि हे बघा सुमित्रा ताई, मी इथे एक आई म्हणून आले हो, आणि हे बघा मला हे सुद्धा कळते की अगदी मागे जे काही झाले ते झाले, त्यामुळे तुम्हाला सर्वांना खूप त्रास झालेला आहे। ऐश्वर्याने जे काही केले त्यासाठीच मी आता तिच्या वतीने माफी मागायला येथे आलेले आहे हो, म्हणून कावेरी आता सगळ्यांच्या समोर हात जोडते। तेव्हा सौमित्र म्हणतो की तुम्ही हात जोडून माफी मागण्याच्या अगोदरच मी तुमची माफी मागतो, म्हणून सौमित्र हात जोडतो आणि सॉरी म्हणून आम्ही ऐश्वर्याला कधीही माफ करू शकणार नाही असे स्पष्ट शब्दात सांगतो। मुळात ती या घरात आली होती तर ते फूट पाडण्यासाठी, या घराला उद्ध्वस्त करण्याचा तिचा फक्त आणि फक्त हेतू होता। त्या ऐश्वर्याने साम दाम दंडभेद सगळं काही करून बघितलं आणि आमच्या घरामध्ये जीवाला जीव देणारी माणसं आहेत, अगदी जानकी बहिणीसारखी, त्यामुळे आता मात्र आमचं हे कुटुंब टिकून राहिलं आणि ऐश्वर्याने जे काही केलेलं आहे तर त्याबद्दल आम्ही तिला माफ करण्याचा विचार सुद्धा करू शकत नाही। तेव्हा आता कावेरी रडतच म्हणते की प्लीज तुम्ही असं बोलू नका, मी खूप मोठ्या आशेने इथे आलेले आहे। तेव्हा आता सगळेजण कावेरीकडे बघत असतात, तर सौमित्र म्हणतो की कावेरी काकू, तुम्ही चुकीच्या व्यक्तीसाठी हात जोडतात। अहो तुम्हालाच माहिती नाही की तिने काय काय केलेलं आहे ते, आई मुलामध्ये तिने भांडण लावलेले आहेत, भावाभावामध्ये फूट पाडण्याचा विचार तिने केलेला आहे आणि प्रयत्न सुद्धा, आणि सारंगचा तर तिने काय अगदी वापर करून घेतला आणि अगदी त्याच्या प्रेमाचा सुद्धा तिने भंग केलेला आहे, त्याचा किती अपमान केलेला आहे, म्हणजे हे सर्व तुम्हाला नाही माहिती। त्यावर आता ऋषिकेश म्हणतो की एवढंच नाही तर सासू सुनेमध्ये सुद्धा तिने वाद करण्याचा प्रयत्न केला आणि त्या दोघीमध्ये फूट सुद्धा पाडली। तेव्हा मात्र आता लगेच कावेरी तरी सुद्धा माफी मागते। कावेरी म्हणते की हे बघा, मी तिच्या वतीने माफी मागते। सौमित्र म्हणतो की हे बघा काकू, तुम्ही तिच्या वतीने माफी मागू नका, तुम्ही खूप चांगले आहेत, मी ते नाही विसरू शकत। लग्नाच्या वेळेस जेव्हा ऐश्वर्याने मला किडनॅप केलं होतं त्यावेळेस तुम्ही मला वाचवलं होतं, त्या सगळ्यातून तुम्ही मला बाहेर काढलं होतं, परंतु ऐश्वर्या ही तुमची स्वतःची मुलगी आहे, आमच्या सगळ्यांपेक्षा जास्त तुम्ही तिला ओळखतात, ऐश्वर्या कधीच सुधारणार नाही। तेव्हा आता जानकी लगेच म्हणते की हो, हे बघा कावेरी काकू, सौमित्र भाऊजी
एकदम बरोबर बोलतात. ऐश्वर्या खरंच कधीही सुधारणारी मुलगी नाहीस. तिने जे काही पाप कृत्य केलेले आहे त्या सगळ्याचे पुरावे आमच्याकडे आहेत. आता मात्र तिला जेलमध्ये जाण्यापासून कोणीच वाचू शकत नाही. कोणी कितीही प्रयत्न केले तरी सुद्धा नाही. आणि हे बघा काकू, मला हे सुद्धा माहिती आहे की ऐश्वर्याने तुम्हाला इथे पाठवलेलं आहे. तर हो ना. तेव्हा आता कावेरी खाली मान घालते तर जानकी म्हणते की हो ना काकू, आणि हे बघा मला पूर्ण माहिती आहे, परंतु आमच्या इथे कोणीही तुम्हाला मदत करू शकणार नाही, कोणीही नाही. त्यासाठी खरंच आम्हाला माफ करा. म्हणून जानकी सुद्धा आता कावेरी काकूंसमोर हात जोडते आणि प्लीज आम्ही तुमची काही मदत करू शकत नाही, त्यासाठी माफ करा. सौमित्र सुद्धा आता हात जोडतो आणि सॉरी असं म्हणतो. तेव्हा आता सगळेजण तोंड फिरवतात तर कावेरी म्हणते की प्लीज प्लीज मी हात जोडते, तुम्ही कोणीही असं बोलू नका. तुमच्या सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे. आणि आता सुमित्रा समोर हात जोडून म्हणते की सुमित्रा बहिणी, तुम्ही सुद्धा एक आई आहात आणि जानकी तू सुद्धा, मी सुद्धा एक आई आहे. अगं एका आईला आपल्या मुलीला जेलमध्ये जाताना नाही बघवणार. हवं तर मी नाक घासून तुमच्या पाया पडते, परंतु प्लीज तुम्ही असं काही करू नका. म्हणून कावेरी सुमित्राच्या अगदी पायावर नाक घासायला येते. सुमित्रा आता लगेच आता कावेरीचे हात धरते आणि म्हणते की हे बघा अहो तुम्ही असं करू नका, हे सर्व काय करतात. कावेरी म्हणते की हे बघा प्लीज तुम्ही माझ्या मुलीला शिक्षा देऊ नका, प्लीज यातून तिला वाचवा, एकदा तिला माफ करा, प्लीज एकदा माझं ऐका. आणि जोपर्यंत तुम्ही माझं ऐकत नाही आणि जोपर्यंत तुम्ही माझ्या मुलीला माफ केलं असं नाही म्हणत, तोपर्यंत मी येथून नाही जाऊ शकत. आणि तुम्हाला जे काही पुरावे आहे तर ते पुरावे सादर करायचे असेल ते सर्व करा, परंतु हे सर्व कुणामुळे झाले तर माझ्यामुळे, माझ्या लेकीमुळे. पाहिजे तर मला जेलमध्ये टाका आणि हे सगळं मी केलं असं सांगा. तुम्ही प्लीज ऐश्वर्याला जेलमध्ये टाकू नका, शिक्षा मला द्या, परंतु माझ्या मुलीला ही शिक्षा देऊ नका. आता कावेरी खूप रडत असते आणि खूप आता रडून हात जोडून विनवण्या करत असते. म्हणून कावेरी आता खूप रडत असते तर आता सर्वांच्या पोटात तुटते. आता सर्वांना नक्की काय करावं हेच काही कळत नसते आणि रडता रडता आता कावेरीला चक्कर यायला सुरुवात होते. कावेरी खाली पडणार तोच लगेच सगळेजण कावेरीला अगदी धरतात आणि अवंतिका घाईने धावतच पाणी आणायला जाते. जानकी आता कावेरीच्या पायाजवळ बसते आणि आता अवंतिकाने आणलेलं पाणी आपल्या हाताने मात्र ती आता कावेरीला पाजते. कावेरीला सोफ्यावर बसवलेलं असतं. कुठेतरी आता ती शांत होते. जानकी म्हणते की कावेरी काकू शांत व्हा बरं, स्वतःला किती त्रास करून घेता तुम्ही त्या ऐश्वर्यासाठी, शांत व्हा बरं, अगोदर स्वतःची काळजी घ्या. आणि हे बघा मी समजू शकते आई म्हणून आता तुम्ही ऐश्वर्याला समजवण्याचे खूप प्रयत्न केले असतील. अहो पण सयाजी काकांनी काय केलं, सयाजी काकांनी कायम ऐश्वर्याची साथ देऊन तिच्या प्रत्येक चुका आपल्या पाठीमागे लपवल्यात आणि अगदी प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक पापाला तिच्या अगदी साथ दिली. आणि सयाजी काकांच्या लाडामुळे त्या ऐश्वर्याचा स्वभाव असा झालेला आहे की सतत दुसऱ्याला टोमणे मारले आणि सयाजी काकांनी तिच्या प्रत्येक चुकीला दुजोरा दिलेला आहे, प्रत्येक चुकीला साथ दिलेली आहे. स्वतःला सोडून मात्र तिला अख्खं जग हे मूर्ख वाटणं, दुसऱ्यांचा अपमान करणं, दुसऱ्यांना त्रास देणं यातच तिला अभिमान वाटतो. आणि जे काही पाप कृत्य करायचं आहे तर त्यात सुद्धा ती पुढे असते आणि आयुष्यभर शेवटी ती तेच करत राहिली. त्यानंतर मात्र आता इकडे ऐश्वर्या अजून सुद्धा रडण्याचं नाटक करत असते तर सयाजीचा जीव अगदी खालीवर होतो. सयाजी म्हणतो की अगं ऐशू काय झाले तुला, तू का रडतेस इतकी, काय झाले सांग ना. ए बाळा अगं बोल ना काय झाले तुला, असं रडताना नाही बघवत, अगं सांग ना, माझा जीव टांगणीला लागलेला आहे, का तू इतकी रडतेस. ऐश्वर्या अगदी डोक्याला आपल्या तोंडाला हात अगदी बंद करून रडत असते. सयाजी विचारत असतो की अगं सांग मला की कोणी काय केले तुला, त्या रणदेव्यामुळे तू रडते ना. तर ऐश्वर्या नाटक करत असते. तिचा आता जीव खालीवर होत असतो. ऐश्वर्या रडण्याचं नाटक करत असते. आता ती सांगायला सुद्धा तयार नसते. तर आता सयाजी म्हणतो की थांब, त्या रणदेव्यांकडे मी बघतोच, एकेकाकडे चांगलं, आणि लगेच उठतो आणि आता बंदूक घ्यायला जातो. तेव्हा मात्र आता इकडे जानकी आता कावेरी काकूंना सांगत असते की हे बघा, जेव्हापासून ती ऐश्वर्या आमच्या घरात आली तेव्हापासून तिने कधीही कुणाला सुखात राहून दिले नाही, प्रत्येकाला त्रास देण्याचा ती प्रयत्न करत होती आणि अनेक वेळेस आम्ही तिला सगळ्यांनी माफ केले होते, प्रत्येक वेळेस तिला संधी दिली होती. पण आज मात्र जे काही चुका तिने केल्यात, जे पाप केलं त्याची कल्पना सुद्धा कावेरी काकू तुम्हाला असेल आणि इतकं सगळं होऊन सुद्धा आम्ही तिला माफ करावं असं तुम्हाला वाटते का कावेरी काकू. तेव्हा आता ऋषिकेश लगेच म्हणतो की जानकी तू अगं हे असं काय बोलतेस, अगं हे असं काही घडणार नाही आणि तिला माफ करण्याचा विचार सुद्धा तू कधीही डोक्यामध्ये आणू नकोस. तेव्हा सौमित्र म्हणतो की वहिनी दादा अगदी बरोबर बोलतो, अगदी जग इकडचं तिकडं जरी झाले तरी सुद्धा आपण त्या ऐश्वर्याला माफ नाही करू शकत. तेव्हा अवंतिका म्हणते की हो
अगदी बरोबर आहे आणि वहिनी हे सुद्धा मला नाही पटत, तुम्ही जे काही बोलता ते. त्यावर आता हे सगळ्यांचं बोलणं ऐकल्यानंतर जानकी म्हणते की हे सगळं आपल्याला वाटते, परंतु कावेरी काकूंना काय वाटतं हे मला अगदी जाणून घ्यायचं आहे. तर आणि हे बघा कावेरी काकू, तुम्ही असं रडत बसू नका, मन अगदी घट्ट करा, स्वतःलाच प्रश्न विचारा की जर ऐश्वर्याला आम्ही माफ केले तर ऐश्वर्या सुधारेल का? बोला ना काकू, अहो नक्की काय आहे ते उत्तर द्या. तेव्हा आता सर्वांना जानकीचं हे जे काही बोलणं आहे तर ते पटत नसते. सौमित्र म्हणतो की अगं पण वहिनी तू हे काय बोलतेस? तेव्हा जानकी म्हणते की नाही सौमित्र भाऊजी, आज मात्र कावेरी काकूंना उत्तर द्यावंच लागेल. कावेरी काकू रडतच म्हणतात की जानकी याचं उत्तर माझ्याकडे नाही ग. तेव्हा आता जानकी विचारते की कावेरी काकू तुम्ही काय म्हणालात, याचं उत्तर तुमच्याकडे नाही? तेव्हा आता जानकी परत म्हणते की कावेरी काकू तुम्हीच आता विचार करा, एका आईला सुद्धा तिच्या मुलीबद्दल खात्री नाही म्हणून तर आम्ही सुद्धा मग कोणत्या भरोशावर तिला माफ करायचं आहे ते सांगा. एका आईचा सुद्धा तिच्यावर इतका विश्वास नाही, इतकं ती वागू शकते, मग आम्ही सांगा की आम्ही काय करू शकतो? तुम्हीच सांगा की आम्ही त्या ऐश्वर्याला माफ कसं करायचं बरं? तेव्हा कावेरी रडतच म्हणते की अगं जानकी परिस्थिती बदलेल, आपण एक संधी तिला द्यायला पाहिजे. तेव्हा आता जानकीच्या डोळ्यात पाणी येते. जानकी म्हणते की काकू, एक आई म्हणून मला तुमची तळतळ कळते, परंतु माझ्या आईसोबत त्या ऐश्वर्याने काय केलं हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे. तर माझ्या आईचा जीव तिथे किती तळमळत असेल की येथे सुद्धा माझ्या आईसाठी माझा जीव किती तळमळतो हे तुम्हाला माहितीच असेल आणि या सगळ्याची कल्पना सुद्धा तुम्हाला आहे. तर त्यानंतर आता इकडे लताबाई सुद्धा खूप रडत असते. तर माया विचारते की काकू काय झालं, काय रडताच तुम्ही? जानकीची आठवण येते का तुम्हाला? तर लताबाई रडतच म्हणते की हो अगं, मला माझ्या जानकीची खूप आठवण येते. त्यानंतर आता माया ही खाली बसते आणि आता लताबाई समोर 2 बोट अगदी समोर धरते आणि म्हणते की काकू हे बघा. तर लताबाई विचारते की अगं हे काय आहे आता? माया म्हणते की हे बघा, लहानपणी आम्ही असे खेळ खेळायचो, तुम्ही फक्त यातील एक बोट धरा. लताबाई म्हणते की अगं काय पोर खेळ आहे हा? तेव्हा माया म्हणते की फक्त एक बोट धरायला. तेव्हा मात्र आता लताबाई त्यातील एक बोट धरते. तर आता माया खूप खुश होते. माया म्हणते की काकू हे बघा, जानकी आणि तुमची भेट नक्की होणार आहे, कारण मी मनात असं म्हटले होते, तुम्ही जर डावं बोट पकडलं तर तुमच्या आणि जानकीची भेट नक्की होईल आणि जर तुम्ही उजवं बोट पकडलं तर भेट नाही होणार आणि तुम्ही तर डावं बोट अगदी खात्रीशीर पकडले, मग तुमची आणि जानकीची भेट होणार म्हणजे होणारच. तेव्हा आता लताबाईच्या डोळ्यात तरी सुद्धा पाणी असते. लताबाई म्हणते की हे बघ माया, हे सगळं काही तू करतेस कारण अगदी माझ्या मनातील जे काही आहे तर ते विसरून जाण्यासाठी आणि मला काही त्रास होऊ नये, अगदी मला माझ्यासाठी हे सर्व तू करतेस, पण तो माणूस मला जानकीला भेटून नाही देणार. तेव्हा आता माया म्हणते की काकू तुम्ही असला विचार का करतास? तुम्हीच मला कायम सांगत आलाय की माणसाने नेहमी आशावादी राहायला हवे आणि हे बघा माझे बाबा आहेत तर ते लहानपणी मला दररोज त्या गोष्टी सांगायच्यात आणि आज मात्र ती गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे, सांगू का? त्यानंतर आता इकडे कावेरी काकू अगदी म्हणजे गाग्रह करत असतात की अगं जानकी, एकतरी संधी दे तू ऐश्वर्याला सुधारायला, अगं एक संधी तिचं अगदी आयुष्य बदलून टाकू शकेल. त्यानंतर आता सुमित्रा म्हणते की अहो तुमच्या ऐश्वर्याला आम्ही बऱ्याच वेळेस माफ केलं आणि तिला खूप वेळा सुधारण्याची सुद्धा संधी दिली, परंतु कधीही तिने काही अगदी स्वतःमध्ये बदल केला नाही, अगदी प्रत्येकाला ती त्रास देण्याचं काम करतच राहिली. मी सुद्धा अगदी तुमच्या मुलीवर एका आईसारखा विश्वास ठेवला होता, मी तर अगदी जानकीला सुद्धा लांब केले होते आणि तुमच्या मुलीला अगदी मुलीसमोर मानले होते, परंतु तिने शेवटी काय केलं, ती तर सतत माझ्याशी खोटंच बोलत राहिली. ती आमच्याशी इतकं खोटं बोलले की तिने आम्हाला इतकं खोटं सांगितलं की ती प्रेग्नेंट आहे म्हणून. तेव्हा हे ऐकून तर कावेरीला धक्काच बसतो. आता सुमित्रा पुढे म्हणते की ती तर ऋषिकेशची सुद्धा लग्न करायला निघाली होती, इतक्या वेळा मी तिला समजून सांगण्याचा प्रयत्न केला होता, पण तरी सुद्धा त्या ऐश्वर्याने माझं काही ऐकलेलं नाही. तेव्हा कावेरी काकू रडतच विचारतात की खरंच तुम्ही काय सांगतात हे सर्व? खरंच यातील मला काहीही माहिती नाही हो. तेव्हा आता जानकी म्हणते की हो काकू, हे सर्व असेच घडलेले आहे की ऐश्वर्या इतक्या खालच्या थराला जाऊन वागलेली आहे ना, तुम्हाला त्याबद्दल काहीच माहिती नाही. म्हणजे विचार करा काकू, ती तुमच्याशी सुद्धा कसं वागते, तुमचा वापर करून घेते, हवे त्या गोष्टी असतात त्या सोयीस्कर तुमच्यापर्यंत पोहोचवते आणि आता सुद्धा तिने काय केलं असेल, तिकडे तुमच्याकडे आले असेल आणि तिला जे हवं आहे तेच तुम्हाला सांगितलं असेल, खोटी आश्रू तिने तुमच्यासमोर गाळले असेल आणि म्हणूनच तुम्ही तिच्या आश्रूला पाघळलं असणार आणि येथे तिच्या बाजूने म्हणजे तिच्या वतीने इथे आला असतात. तिच्या सांगण्यावरूनच काकू तुम्ही येथे आलात ना, तर कावेरी आता रडत असते. आणि हे बघा काकू, तुम्हाला तर तुमच्या मुलीबद्दल वाईट वाटतं, तुम्हाला माझ्या आईबद्दल माझ्याबद्दल काहीच वाटत नाही का हो? तेव्हा आता कावेरी उठते आणि रडत म्हणते की वाटलं ग, खूप वाईट वाटलं, पण एक आई म्हणून आज मी तुझ्यासमोर पदर पसरवते. अगं जानकी, मला माहिती आहे की माझ्या लेकीमुळे तुमच्या मायलेकींची ताटात
ताटातूट झाली ग, परंतु आता तू माझ्या आणि माझ्या लेकीची ताटातूट करणार आहेस का? तर जानकी हे सर्व ऐकून म्हणते की काकू तुम्ही हे सर्व काय बोलतात? आणि यावेळेस मला अगदी मनापासून वाटतं की ऐश्वर्या खरंच बदलणार आहे. तर तिला तिच्या चुकांची जाणीव झालेली आहे आणि खरंच तिला या सगळ्याचा पश्चाताप झाला आहे ग. खरंच जानकी माझ्यावर विश्वास ठेव, तिला पश्चाताप झालेला आहे ग. आता सगळ्यांना विश्वास बसत नसतो, तर जानकी विचारते की तुम्हाला खरंच असं वाटतं की तिला पश्चाताप झाला असेल? तेव्हा मात्र आता इकडे ऐश्वर्या तोऱ्यातच बसलेली असते. आता ती स्वतःला म्हणते की युद्ध घडवायला आणि युद्ध थांबवायला हे अश्रूच पुरेसे असतात आणि तसंही इतिहास साक्ष आहे की बाई रडली आणि महाभारत घडलं. आणि आता मात्र माझी ती मूर्ख मॉम ती तर जानकीला लगेच भेटायला जाईल, तिच्यासमोर हात जोडेल, माझ्यासाठी तिच्यासमोर पदर पसरवेल. आणि एकदा की माझ्या मॉमने त्या जानकी समोर पदर पसरवला, हात जोडले, तर मात्र माझ्या हातामध्ये बेड्या नाही पडणार, म्हणजे मी जेलमध्ये नाही जाणार म्हणून ऐश्वर्याला आनंद होत असतो आणि या सगळ्यातून माझी सुटका होईल असे तिला वाटते. आणि मी नाही जेलमध्ये जाणार, मी जेलमध्ये नाही जाणार असे सारखं सारखं ती स्वतःला म्हणत असते. त्यानंतर आता इकडे कावेरी काकाचं ते दुःख बघून जानकीच्या डोळ्यात सुद्धा पाणी येते. तिला सुद्धा आता आपल्या आईची आठवण होते. तेव्हा आता जानकी म्हणते की ठीक आहे, मला सुद्धा बघायचं आहे की ऐश्वर्याला किती पश्चाताप झालेला आहे. तर तेव्हा आता जानकी सौमित्रला म्हणते की सौमित्र भाऊजी तुम्ही माझ्या सोबत चला. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हे बघ जानकी तू तिकडे कशाला जातेस? तर जानकी म्हणते की ऋषिकेश तुमचा माझ्यावर विश्वास तर आहे ना? मग झालं तर आता सुमित्राला विचारते की जानकी आई तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना? आणि परत ती सौमित्राला म्हणते की भाऊजी तुम्ही माझ्या सोबत चला, आज मात्र मला बघायचं आहे की ऐश्वर्याला किती पश्चाताप झालेला आहे. तर आणि चला कावेरी काकू आम्ही तुम्हाला घरी सोडायला येतो. तेव्हा मात्र आता लगेच ऐश्वर्या खरंच बदलली की काय आणि तिला पश्चाताप होतो की काय हे बघण्यासाठी कावेरी बरोबर आता जानकी सौमित्र हे सगळेजण आता तिकडे सयाजीच्या घरी जातात. अवंतिकाला आणि सगळ्यांना आता जानकी आता सौमित्राची काळजी लागलेली असते. तेव्हा आता सगळेजण विचारात पडतात. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये जेव्हा जानकी आणि सौमित्र कावेरी बरोबर आता सयाजीच्या घरी येतात तेव्हा मात्र आता ऐश्वर्या म्हणते मला जर शिक्षा झाली तर तुमच्यापैकी एकही जण वाचणार नाही, कारण या सगळ्याचा बदला मी घेणार आहे. तर तेव्हा जानकी म्हणते की ऐश्वर्या अगं तुला तरी माहिती आहे का, जो दुसऱ्याचं वाईट करतो तो स्वतः त्यात अडकवतो, म्हणजे स्वतःच्या जाळ्यात. आणि आता बघूयात की कोण वाचतं आणि कोण नाही. त्यानंतर मात्र आता इकडे मास्कमॅनने एक मोबाईल आता ऐश्वर्याला दिलेला असतो आणि त्यात एक व्हिडिओ असतो आणि हा व्हिडिओ मात्र तू कोर्टामध्ये सादर कर आणि मग बघूयात की तू वाचते किंवा नाही वाचत, आणि जी काही सगळी बाजी आहे तर ती तुझ्या बाजूने फिरेल. तेव्हा ऐश्वर्या मात्र आता जो मोबाईल आहे त्यातील तो व्हिडिओ आपला ॲडव्होकेट आता धर्माधिकारी यांना दाखवते. तर आता धर्माधिकारी खुश होतो. धर्माधिकारी म्हणतो की हे बघा यापुढे मात्र आता हे ऐकल्यानंतर कोर्टात यांचा निभाव म्हणजे या रणदिव्यांचा नाही लागणार. तर तेव्हा ऐश्वर्या म्हणते की अगदी तसेच झाले पाहिजे. तेव्हा मित्रांनो आता पुढे काय होईल, ऐश्वर्याला शिक्षा होईल किंवा नाही होणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.